महाराष्ट्र राज्य निवारा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष शंकर पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सोलापूर जिल्हाध्यक्ष बापू सूर्यभान करंडे यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत राज्य सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व जिल्हाधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, कामगार आयुक्त तसेच संबंधित विभागांकडे वारंवार पत्रव्यवहार, निवेदने आणि ईमेलद्वारे बांधकाम कामगारांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले। मात्र या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे। दरम्यान सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या सचिवांकडून पुरवठादारांकडे शिल्लक असलेले सुमारे 1 ते 1.5 लाख भाडेसंच व सेफ्टी किट कामगारांना वाटप करण्यासाठी परवानगी देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून तो मंजुरीच्या दिशेने जात असल्याचे समोर आले आहे। या निर्णयाचा निवारा बांधकाम कामगार संघटनेने तीव्र विरोध केला आहे। जिल्हाध्यक्ष बापू सूर्यभान करंडे म्हणाले की आमच्या संघटनेने अनेक वेळा पत्र, निवेदने आणि ईमेलद्वारे कामगारांच्या प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधले, मात्र आमच्या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले। दुसरीकडे पुरवठादारांच्या एका पत्राची तात्काळ दखल घेत ज्यांच्या नावाने कल्याणकारी योजना राबवल्या जातात त्या बांधकाम कामगारांचाच मात्र निर्णय प्रक्रियेतून त्यांना दूर ठेवले जात आहे। संघटनेने शासनाकडे काही प्रमुख मागण्या केल्या आहेत। त्यात वस्तू खरेदी व वितरण प्रक्रियेतील कथित गैरव्यवहारांची सखोल चौकशी करण्यात यावी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळावर नोंदणीकृत बांधकाम कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची तातडीने नियुक्ती करण्यात यावी। या मागण्या तातडीने मान्य न झाल्यास मुंबईतील आझाद मैदान व मंत्रालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे। भांडे संच व सेफ्टी किट वाटपाचा निर्णय हा बांधकाम कामगारांच्या हितासाठी नसून ठेकेदार व पुरवठादारांचे हित जपण्यासाठी घेतल्याचा आरोपही संघटनेने केला आहे। या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांमध्ये तीव्र संतापाची भावना असून शासनाच्या भूमिकेविरोधात रोष व्यक्त करण्यात येत असल्याचे करंडे यांनी सांगितले। याशिवाय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, विविध मानधन योजना तसेच जन आरोग्य योजनेअंतर्गत महागड्या शस्त्रक्रियांसाठी कामगारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप संघटनेने केला। विविध त्रुटी निर्माण करून बांधकाम कामगारांसाठीच्या कल्याणकारी योजना ठप्प करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी म्हटले। पावसाळी अधिवेशनात मांडण्यात आलेल्या भांडेसंच व सेफ्टी किट वाटपाच्या प्रस्तावाचा सोलापूर जिल्ह्यातील निवारा बांधकाम कामगारांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असून कामगारांच्या मूलभूत प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावेत अशी मागणी संघटनेने केली आहे। निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने आज सोलापूर जिल्हा आयुक्त कामगार यांच्या ऑफिसमध्ये निवारा बांधकाम कामगार संघटनेची मीटिंग आयोजित करण्यात आली होती। मीटिंगचा विषय असा होता की सोलापूर जिल्ह्यातील जे काय कामगार वर्गांचे प्रश्न होते, जे काय अडचणी होत्या त्या संदर्भात आम्ही पत्रव्यवहार केले होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना पत्र पाठवले होते, देवेंद्र फडणवीस साहेब, शहरातील 4 आमदारांचं काय कामगाराशी घेणं देणं नाही। कारण का त्यांना कामगार संघटना आणि कामगाराचे काय प्रश्न आहेत हेच त्या आमदार लोकांना माहीत नसल्यामुळं आमदारांचा काय विषय आम्ही सोडून दिलेला आहे। कारण का आमदार काय बिनकामाचे आहेत सोलापूर जिल्ह्यातले। दुसरं गोष्ट, आज जिल्हाधिकारी साहेबांनी आयुक्त साहेबांना पत्र वर्ग केलं होतं की या संघटनेची मीटिंग लावा आणि यांचे काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या, त्या पद्धतीनं पुढची कारवाई करण्यात येईल असं ते सांगण्यात आलं होतं। तर आज आम्ही आयुक्त साहेबांनी दिल्याप्रमाणे 2 वाजता मीटिंगला उपस्थित राहिलो होतो, आमचे संघटनेचे सर्व पदाधिकारी। तर कामाचे विषय असे होते की बरेच अर्ज नूतनीकरण व रिनो व स्कॉलरशिप संदर्भात व काही अर्ज जाणून बुजून रिजेक्ट मारले जात आहेत। त्या संदर्भात आम्ही चर्चा करण्यासाठी आज आयुक्त साहेबांसंग बसलो होतो मीटिंगला। तर आयुक्त साहेबांनी बऱ्याचशा काही बदल झालेले आहेत म्हणतात त्यांनी। त्या संदर्भात त्यांनी आम्हाला सांगितले की बाबा तुम्ही ठेकेदारचे जिथं काम चालू आहे तिथला घराचा पत्ता द्या, त्या बांधकाम ज्याचं चालू आहे त्याचा पत्ता द्या। हे एक त्रासदायक आट वाटली आम्हाला। आम्ही आयुक्त साहेबांना आता काय बोलू शकलो नाही ह्या संदर्भात, पण ह्या संदर्भात आम्ही मुंबई महामंडळाला पत्रव्यवहार करून व आमच्या संघटनेच्या वतीने बरेच काय प्रश्न आयुक्त साहेबांच्या दालनातून आम्हाला व्यवस्थितपणे त्याचे उत्तर मिळालेलं नाही। कारण का त्यांनी जे काय बोललेले आहेत
की बाबा माझ्या हातात जेवढं आहे तेवढंच मी करणार. बरोबर आहे, जे प्रभारी आहेत सोलापूर जिल्ह्याला आयुक्त साहेब नाही आहेत, जे प्रभारी 2 दिवस म्हणून काम करतात येऊन आठवड्यातनं, त्याबद्दल त्यांचं आम्हाला टायमिंग देऊन आज मिटिंगला बोलवल्याबद्दल प्रथम आम्ही ते धोले साहेबांचा आभारच व्यक्त करतो. कारण का त्यांनी जी काय पद्धत सांगितलेली आहे आम्हाला की बाबा हे जे काही इथं भ्रष्टाचार झाला, भ्रष्टाचारमध्ये जे काय पद्धतीने कशा पद्धतीने झाला, ह्यामुळं ह्यांनी कुठल्याही प्रकारचं संघटनेचे म्हणणं ऐकून घेण्यास व त्यांनी म्हणतात की बाबा प्रत्येक गोष्ट मी काय करू शकत नाही, वरच्या लेवलला आहे, वरचे लोक काय करतील ते करतील. पण वरच्या लोकांना बोलायला जाण्यासाठी आम्हाला पर्यायी मार्ग हे आयुक्त ऑफिसच आहे. आम्ही आयुक्त ऑफिसमध्ये आमचे म्हणणं मांडले. आता पुढे आयुक्त साहेब काय म्हणणं मांडतात त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी तर सरळ म्हणलेत आम्ही वारंवार त्यांना हे करतो, सोलापूर जिल्ह्यातून तुमचे 1000 पत्र जात आहेत, त्या 1000 पत्राचं उत्तर आम्ही कसं घ्यायचं, अशा अनेक प्रकारच्या त्यांनी त्रुटी व अडचणी सांगितल्यामुळं आम्हाला समाधानकारक ही मीटिंग वाटली नाही. कारण का प्रभारी आयुक्त असल्यामुळं आम्हाला बी ह्यांना जास्त प्रेशर देता येईना. जर आमच्या सोलापूर जिल्ह्याला कायमस्वरूपी आयुक्त मिळाला तर आम्हाला त्यांना व्यवस्थितपणे विचारून त्यांच्याशी चर्चा करता येईल. पण प्रभारी आयुक्त संघ आम्हाला चर्चा करण्याचं आता काय विषयच राहिला नाही. कारण काय ह्यांनी सांगितलेलं आहे एका वाक्यातच, माझ्या हातात काय नाही, जे काय असेल ते मुंबई महामंडळ. संघटनेची दिशा काय राहील पुढची तुमची? संघटनेची दिशा म्हणजे आता आम्ही पत्रव्यवहार करणार आहे मुंबईला की बाबा ह्या अशा पद्धतीचं आम्हाला इथून उत्तर मिळतं आहे आयुक्त ऑफिसमधून सोलापूरात, तर तुम्ही या संदर्भात आम्हाला काय निर्णय द्याल. त्यांचा जर निर्णय नाही आला तर आम्ही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा एक 15 दिवसात देण्याचं ठरवलं आहे. तर आम्ही आंदोलन हे 100% करणारच आहे. कारण का बरेचसे विषय असे आहेत की त्यांचे जे काय नियम आहेत त्या नियमाप्रमाणे आणि पहिला झालेल्या नियमाप्रमाणे ह्याच्यामध्ये फार मोठा अंतर पडत चाललेला आहे. आणि 9व्या महिन्यापासून लोकांची स्कॉलरशिप मिळत नाही आणि बरेच फॉर्म प्रलंबित आहेत. ते संभाजीनगर हायकोर्टाने निकाल देऊनसुद्धा त्याचं काय कुठल्या प्रकारचं निकाल लागत नसल्यामुळं ह्या संदर्भात आम्ही बरीच चर्चा केली. आयुक्त साहेबांशी काय आमचं काय जमलं नाही. कारण का आम्ही बी आयुक्त साहेबांना काय दोष देत नाही, कारण का ते प्रभारी आहेत, त्याच्यामुळं आम्हाला त्यांचं काय वाटलं नाही. पण ह्याच्यासाठी आम्ही आंदोलन हे ठामपणे करण्याचा निर्णय घेणार आहे 15